काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे। भाजपनं महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान केलंय। किती पक्ष झाले, किती गट झाले, असं बाळासाहेब थोरातांनी प्रश्न विचारलेला आहे। भाजपच्या राजकीय खेळींमुळे राज्याच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप थोरात करतायत। मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा झाल्यानंतर महापौर पदाचं आरक्षण निघेल अशी चर्चा सुरू होती। फडणवीसांनी आरक्षण काढून घ्यायचं सांगितलं असा आरोप सुद्धा थोरातांनी केलेला आहे। राज्य निवडणूक आयोगच मुख्यमंत्र्यांचा आहे असं सुद्धा थोरातांनी आरोप करत म्हटलंय। त्याचा अर्थ सीएम साहेबांनी आरक्षण काढून घ्या असं सांगितलंय। निवडणूक आयोग त्यांच्या मतेशिवाय करीत नाही। त्याचा अर्थ निघेल आरक्षण, पाहूया काय होतंय। एक तर त्यांच्यामध्ये खूप गोंधळाची अवस्था आहे। आपण एकंदर सगळंच राजकारण महाराष्ट्राचं जर पाहिलं आणि आपण तुमचं अमरावती पहा, किती किती याच्यामध्ये विभागलोय आपण। आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती पर्याय तयार झाले लोकांना, किती ग्रुप झाले, पक्ष झाले का गट झाले। संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाच्या नीतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड असं नुकसान महाराष्ट्राच्या राजकारणाचं होतं आहे। ही वस्तुस्थिती इतके तुकडे करून टाकले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।